जरा विचारलं, म्हटलं अरे बाबा तुला आई बाप, तुम्हाला वडील तेवढा होता, आई नव्हतीच. व्यक्तीने काम नव्हती का व्यवहारातला दृष्टांत. तो जरी मानत नसला तरी काय करावं लागते, मानावंच लागते. कल्पना करा, बाप मानत नसेल तर काय काय पोरं आहे ना बापाला काय म्हणत नाही, आपलं कालच राहील. विचित्र काल आहे पूर्वीचा काल आणि आपल्याच्या काळामध्ये काय पडलेलं आहे, फरक पडलेला आहे. व्यवहारामध्ये सुद्धा काही थोडासा विसंगतपणा झाला. पण बाप म्हणत असतो, हे कारट्या ऐकतो का नाही माझं, मी तिचा कोण आहो. तो पोरगा म्हणतो, तू माझा बाप आहे, सायन्सने सिद्ध कर. तुम्हाला दृष्टांत हा सिद्धांत सांगितलं. दोघं काय केले पाहिजे, मानलेच पाहिजे. त्याशिवाय दोन काय करायला लागतात, मारावेच लागत असतात. आमचे डॉक्टर साहेब फार रसिक आहे याच्यातले. कसं मला त्या लोकांच्या बरोबर जावं लागेल परस्वाधी. तेव्हा सृष्टी कार्य करता दोघांची आवश्यकता. कोणताही ग्रंथ वाचत नाही. वेदांताच्या ग्रंथामध्ये ज्या वेळेला जगत विचार असतो, सृष्टीचा काय येतो विचार येत असतो. एखाद्या मुलाचा विचार करायला लागला, माझा कल्पना तुझ्या आई वडिलाचा काय येतो विचार येतो. एखादं लग्न करायचं असलं मुलाचं, लगेच काय होत असे विचारणारी माणसं विचार करतात, त्यांचे वडील आई कोण, त्यांचा परिवार काय, त्याचं शिक्षण, हा सगळा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे याचा सुद्धा विचार करावा लागत असतो. म्हणून एक शक्ती काय करावी लागते, मानावी. मयाध्यक्षेन प्रकृती श्रूयते सचराचर हेतु नामेन पंक्ती जगद्वी परिवर्तते प्रकृतीं स्वामुपष्टभ्य सृजामि भूतग्राममिमं कृष्ण प्रकृती. त्यालाच वेदांतामध्ये माया म्हणा, प्रकृती म्हणा, अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, शक्ती म्हणा, एकाच. आणि याचे काय ते नाव आहे. एकाच मनुष्य असतो ना, त्याला त्याचं कार्य म्हणून विभिन्न काय करतात, नाव पडत असतात. त्याचा कीर्तनकार असतो, कीर्तन करीत असलं त्याला काय म्हणायचं, कीर्तनकार म्हणायचं. दुसऱ्या दिवशी पखर जात असेल तर, बरं चाल मारत असेल तर, काहीच करीत नाही, समोर बसलाय सोडतो. हे नाव कशावरून पडली, कार्यावरून. माणूस बदलला का, माणूस बदलाय. तशी माया म्हणा, प्रकृती म्हणा, विद्या म्हणा, अविद्या म्हणा, नावं जरी भिन्न असले तरी शक्ती किती आहे. तिच्याशिवाय ब्रह्म काही करू शकत नाही. नवे सर्वच देव ब्रह्म काय करून बसले. ती शक्ती असेल तर, प्राणातली शक्ती काढून टाकली तर प्रेत बघा. ती जर शक्ती जर गेली तर सगळे प्रेत समान होतात. आता कोणी असो, देव असो का देवता असो की आणखी काही असो. म्हणून शक्ती जर नसेल तर प्रेत हे जड काहीही कार्य करू शकत आहे का नाही. पेट्रोल संपलं तर गाडी चालत असते का, भरलं तर धूम पडतं. पेट्रोलमध्ये ऊर्जा असते, शक्ती असते, त्याच्यामुळे ते सगळं कार्य होते. त्याप्रमाणे आणि देवी भगवती याची जे काही स्थानं आहे ते शक्तीचे उपासक आहेत. म्हणून ते वणीची देवी, कोल्हापूरची देवी, मुंबईसुद्धा काय मुंबादेवी आहे. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं मुंबई. आणि ते इंग्रजांनी राज्याचे बॉम्बे राहू काय बॉम्ब टाकत बदलून टाकले. आता नाव त्याचं मुंबई नाव ठेवलेलं आहे. तसं जी आळंदीमध्ये
पद्मावती हिचं वर्णन समाधीमध्ये आलेलं आहे बघा. बरोबर. ही बाकी देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील पुढे मराठी त्याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी नाही तो वाहते टाळे वैकुंठ गुण जो करील याची यात्रा तो तारी सकळ गोत्रा सकळे कुळे पवित्र याची दर्शन अनंतापुरी शिवपुरी पूर्वे येते ब्रह्मादी तपेवृष्टी इंद्रियोनी आभूषी याग संपादित अरणशी इंद्रायणी इंद्रुषी पंचक्रोशी आपण जेथे त्रिगुणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी पूर्ववटी निर्माण पार्वती ज्ञानोबाराने सुद्धा काय केलेलं आहे बरं. म्हणून ती परंपरा आहे बघा. हे इथं जे दर्शन आहे ना आम्ही जेव्हापासून पाहतो तेव्हापासून आता सुधारणा झालेली आहे. नाही तर अगदी याच्यापर्यंत असायचं ते. म्हणून इथे आपल्या संस्थेची परंपरा आहे त्याच्यामध्ये आणि ते महादेव आपले आजे करू आणि या ठिकाणी या उत्सवामध्ये एक दिवस यायचे बघा. मुलाला घेऊन यायचे आणि ते प्रवचन करायचं. आजचीच परंपरा नाही. कशाची कितीपासून किती वर्ष झाले बरं का. किंवा एक कोरोनाने खाडा केला वाटतं तरी पण लोकांनी मनाने काय होईना नमस्कार काय केला. शारीरिक जरी नाही तरी आपल्या शास्त्रामध्ये मनाला सुद्धा काय आहे प्राधान्य. कल्पना करा एखादा मनुष्य नाही नमस्कार पाहायला लावू शकत मनाने तरी करू शकतो. मग अशा या कोरोनाच्या कार्यामध्ये स्पर्शदर्शन नाही कोणतरी स्पर्शदर्शन या शरीराचं नाही पण मनाचं दर्शन. आपल्याला उपासना करता येते अशी जी उपासना आहे त्याच्यामध्ये पंच देव म्हणून सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये भगवान विष्णू भगवान शंकर गणपती सूर्य आणि शक्ती हे 5 उपासना आहेत. त्याच्यात आपसाप सगळे भांडणं आहेत कल्पना म्हणजे कोणती भांडणं आहे. मात्र ते विष्णूचं वर्णन करते विष्णूपासक वैष्णव असं म्हणतात. काय म्हणायचं वैष्णव. शंकराची उपासना करणारे शैव. मग विष्णूचं वर्णन केल्यानंतर शंकराची उपासक सहन झालं नाही. मग त्याच्यातले उभे राहिले हे म्हणला कशाला विष्णू सांगतात काय विष्णूच्याकडून काही होत असते का. मग म्हणायला लागले म्हणले विष्णू नाही भगवान शंकर काय तुम्ही सांगता म्हणलं भगवान विष्णूच्या चरणापासून काय निघाली गंगा निघाली असते का मला शंकराची उपासना. भगवान विष्णूने काय केलं म्हणले मंथनाच्या वेळेला त्याच्यात विष निघाला. काय निघाला विष निघाला. भगवान विष्णू पळून गेला. म्हणजे शंकराने सगळं विष काय केलं प्रार्थना केलं की आलं का लक्षात. म्हणून विष्णूपेक्षा श्रेष्ठ कोण आहे भगवान शंकर काय आहे. आणि तुमच्या विष्णूची उपासना करणं कठीण आहे काय आहे. आणि इथं काय सर्वांमध्ये सोपी उपासना कोणाची शंकराची आहे ना. तिथं काय तुम्हाला एक कसा पाणी एक साधन केवळ सोपी विष्णूच्या उपासनामध्ये हे राहते. अजूनही असा शिजवलेल्या अन्नाचा आणि नैवेद्य भगवान शंकर म्हणजे शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य कोणाला नाही भगवान शंकर भगवान विष्णूला. म्हणून भगवान विष्णूपेक्षाही सुद्धा शंकराची उपासना दिसते पूर्वीपासून चालत आलं. आपल्या साधू संतांनी तो भेद काय केला हरिहरा भेद म्हटलं काही आहे का. आमच्या याच्यामध्ये काय नाही. भगवान शंकर रामाची उपासना करतो राम कोणाची उपासना करतो भगवान शंकराची. उपासकातला भेद साधू संतांनी काय केलं नाही सगळं शंकराचं आणि मरण नाही कोण गणपतीचे उपासक होते हे सगळे उठले
ते म्हणायला लागले म्हणलं मला तुमच्या बापाची शक्ती नाही का एवढी म्हणून आमच्या बापाला सुद्धा आमचं स्मरण करावं लागलं. खरं काय सारी सर्व आहे भगवान शंकर होते ना उत्तरासुराच्या आणि याच्यामध्ये यशच येईल ना काय येईल ना तो राक्षस मरेच ना. म्हणलं का काय करावं मग शेवटी सर्वांनी भगवान गणपतीची काय केली गणपतीचं स्मरण केल्यानंतर सर्वांना काय झालं त्या गणपती याच्यामध्ये अथर्व शीर्ष मरू लागले. मी कोण आहे कम ब्रह्मा कम विष्णू कम इंद्र कम चंद्रमा कम सूर्य सगळे हे कोण आहे तूच आहे. आणि तुमची जी उपासना आहे ना सगळे योगी लोक कोणाला ध्यान करतात आणि पहिला अग्रपूजेचा मान कोणाला आहे गणपतीला आहे. म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे भगवान शंकर होते बघा. त्यांना कमी लेखलं आणि गणपतीला काय दिलं. भगवान शंकराला रागाला गालातल्या गालात हसत आपल्या पोराची काय चुकी चालते. गणपती उपासना मग पुढे दुसरे बघा सूर्य उपासना आणि सूर्य उपासना सगळे जर घेतले सूर्याने जर रजा घेतली तर म्हणलं सगळ्या जगामध्ये काय बघ अंधकार. सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे मग त्याचा एक किरण सगळ्या ब्रह्मांडाला काय पुरवतो प्रकाश पुरवतो. बरं वेगळा जरी राहत असेल मग हे आपल्यासारखं नाही का विद्यार्थी बुवा म्हणलं 2 दिवस गावाला जाऊन कधी गैरहजेरी घेतली आहे का. म्हणून सूर्य पण तुमच्या सुखा करता तो पूर्व देशात झाली की उगवल्याशिवाय एकही दिवस काय नाही खाणार नाही. तेवढा मोठा त्रास घेतो. सर्वात श्रेष्ठ कोण आहे सूर्य उपासक. मग त्यामध्ये शक्ती उपासक आहे आणि शक्ती उपासक म्हणायला लागले सगळे जरी आपापले कार्य करत असले पण त्यांच्यामध्ये जर शक्ती नसेल प्राण नसेल काय एखादा मुलगा आहे सर्व काही ठीक आहे बघा बरोबर म्हणजे आजारात काहीतरी रोगाने आजारी नाही झाला काय आला मग अटॅक आला म्हणा किंवा काही म्हणा काय होत असले लगेच त्याचं प्रेत तयार होतं. त्याच्यातली शक्ती काय गेली त्याला काय म्हणायचं मग चांगला दिसतो ना काही फारसं वय नाही बरं का 15-20 वर्षाचा काय दांडगेश्वर दिसतो रोज म्हणायला रे मेहनत करतो आणि मसनामध्ये कशा करता घेऊन चालले मसनात कशा करता घेऊन चालले मसनापासून मडं कुठं घरी ठेवायचं असतं. प्राण निघून गेला तर त्याला शरीराला काय म्हणतात सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे शक्ती मग सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे शक्ती आहे. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत हे सर्व देवता सर्वच्या सर्व कार्य करू शकत असतात. म्हणून या शक्तीचे उपासक आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्र असो किंवा कोणताही हे असो पण आपल्या भारतामध्ये शक्तीची उपासना तिकडे तिकडे काय आहे मग चालू आहे. याला अनुसरून आणि इथेही सुद्धा आमच्या आळंदीला सुद्धा देवीची काय आहे मग उपासना आहे. त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश या नवरात्रामध्ये ज्याच्या परीने जशी जशी उपासना करेल तशी कोणी 9 दिवसपर्यंत उपवास करतात. किती दिवसपर्यंत 9 दिवसपर्यंत दिवसा उपवास करतात रात्री मात्र जेवतात. काय नाही एक वेळ जेवणाचा काय असतो त्यांचा टीका करून द्यायचा आणि कोणी नवरात्र काय करतात पूर्ण करतात
भरपूर नवरात्रपर्यंत काही मौन धारण करतात. काही कधी देवीचे उपासक देवीच्या प्रार्थना असतात ना, प्रार्थनेचं काय करतात ना, पारायण करतात. जेवढी उपासना होईल तेवढी उपासना आणि करत असतात. आणि देवीच्यामुळे भगवान शंकर काय होतात ना, प्रसन्न. कोणत्याही माणसाला काम करायचं असेल, होत नसेल, आमदार असेल, खासदार असेल, काम करून द्यायचं असेल, मग त्या आमदाराकडून खासदाराकडून आपलं काम होत नाही. मग त्याच्या मिसेसची वसिला लावायचा. मिसेसची वसिला लावला म्हणजे मग काय होत तर काम. एकदा म्हणजे बाळ तू काही काळजी करू नको, तुझं काम झाल्याशिवाय राहत नाही. मग काय विचार करू, अगोदर मालकाने हाकलून दिलं, हाकलून दिलं, मग काम झाल्याशिवाय राहत नाही. मालक जर आले 4 वाजता चहा असतो तो कुठं येतो. काहीतरी घटना घडली असली चहा येत नाही. न येण्याचं कारण काय, मग ती सगळी घटना सांगते. असा पोरगा आहे बरं का, त्याला इथे नोकरी लावायची आहे, काही करा पण त्याची नोकरी काय करायची. माझा असा वशिला मिळाला, मिसेसचा वशिला मिळाला म्हणजे काम होतं. देवीची उपासना केली तर काय होते ना, काम होत असेल. एकट्याची उपासना करून काय होत नाही बघ. कारण सर्वस्वी देवसुद्धा कोणावर अवलंबून असेल. ग्रस्ताश्रम कोणावर सगळे देव काय आहे, ग्रस्ताश्रम आहे. भगवान विष्णू, लक्ष्मी, भगवान शंकर, पार्वती आणि कोण सावित्री, हे सगळे आहे. तेव्हा त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. श्रेष्ठ मानव पाहिजे म्हणून ही आपली जी परंपरा आहे, ही परंपराचे मार्गदर्शन योग मार्ग त्यांनी आपल्याला हा मार्ग उपाधिकेसाठी म्हणायला बरोबर आहे, पण उपाधी साधी नसते. मग एवढा काम लागत असते का ती उपाधी आहे ना, उपाधीची सगळी जबाबदारी कोणावर घ्यावी लागते. सगळी जबाबदारी कोणावर होत असते, मालकावर येत असते. उपाधी लावणं सोपं आहे, शेवटाला जाईपर्यंत तेव्हा देवाने उपाध्या लावल्या. तर आमच्या लोक महाराजांनी उपाधी झटकावून टाकली. परमार्थ करायचं, काय करायचं, परमार्थ करायचं. उपाधी काही नाही. ही देवी म्हणून आपण जी उपासना म्हणतो त्याला वेदांतशास्त्रामध्ये माया म्हणा, अविद्या म्हणा, प्रकृती म्हणा, अशी काय आहे नावे आहे. ती तिच्यामुळेच आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत काय करता येते. आणि ती आडवी येते. आडवी येते म्हणजे आपण जीव हा ब्रह्मरूप असूनही सुद्धा स्वरूपापर्यंत का पोचत नाही. दैवी येशा त्रिवीर गुणमयी भाग स्वरूप उदकी झाली बाभुळी, ते उदकाते जैसी झाकुळी. पाण्यावर ते बाभूळ निर्माण होते ना, मग ती काय करते, पाण्याचं काय होत देत नाही. त्याप्रमाणे मायेचा असा परिणाम आहे. मग ती काय करते, आपल्या स्वरूपाला झाकते. त्याला आवरण नावाचा दोष. कोणता दोष म्हणायला, आपण ब्रह्मरूप असून सुद्धा आवरण या दोषामुळे आपल्याला काही ज्ञान आहे का, त्याला अज्ञान काय म्हणायचं. आणि त्याचा परिणाम असा होतो, ब्रह्म नावाची वस्तू नाहीच, काय नाही.
ब्रह्म का नाही तर म्हटलं दिसते कुठे? ईश्वर नावाची वस्तू नाही का नाही दिसते का मग? म्हणून ब्रह्मस्वरूपाचे असूनही सुद्धा अंधार जर पडला खोलीमध्ये असलेली वस्तू काय होत नाही दिसत त्याप्रमाणे ही माया स्वरूपाची दोन शक्ती आहेत. एक आहे आवरण शक्ती, दुसरी कोणती आहे? विक्षेप शक्ती. मग एक आवरण शक्ती म्हणजे स्वरूपावर काय घालते? आवरण घालते. आणि नसलेलं काय करते मग शरीर, तीन शरीर, स्थूल सूक्ष्म कारण येथील मनुष्य शरीर सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? शरीर दुःखाचे त्याच्या ठिकाणी अभिमान काय असतो? अभिमान असतो का नाही? मला मूर्ख म्हणतो का मी आंधळे माणसं असतो ना, तर आपण जर टोचून बोललो हे आंधळ्या अरे बाजूला हो काय तुझी प्रतिक्रिया? माणसाने आंधळ्या माणसाला हो सोडतात कुछ सुनाव म्हणजे शरीर आहे. शरीर ही सगळी दुःखाला काय आहे? त्या ठिकाणी असणारा अभिमान आणि सगळं जगत हे सर्वच्या सर्व याला विक्षेप म्हणतात. काय म्हणायचं? विक्षेप. आणि त्याचे धर्म कुणाच्या ठिकाणी घेतो आपण? शरीराचे. आपल्या ठिकाणी सगळे शरीराचे धर्म आपण आपल्या ठिकाणी घेतो. ज्ञान नसलं मी काळा आहे, मी गोरा आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, हे सगळे धर्म असतात. आणि त्याप्रमाणे ते सुखी आणि काय होतं? एखाद्या माणसाकडे जर द्रव्य नसेल तर म्हणलं आम्ही कोण आहोत? गरीब आहे. कर्ज असं आहे माझं. कोणी मनुष्य गरीब नाही. परमेश्वराने जे शरीर दिलं आहे त्याची किंमत त्रैलोक्यात देऊ शकत नाही. तेवढी श्रीमंती आहे का नाही? म्हणतात आपल्या त्याच्या अभंगामध्ये आहे ना, मनुष्य देहाचा साधे नरदेह निधान लागले हाती. निधान म्हणजे प्रत्येक मनुष्य गरीब आहे का श्रीमंत आहे? श्रीमंत. एकेका अवयवाची किंमत श्रीमंताला होत नाही. असं आहे ना. एक किडनीची काय किंमत आहे? ज्याची किडनी गेली आहे त्याला 25 लाखाला सुद्धा काय करत आहे येत नसते. तेव्हा हे सगळं सांग शरीर आपल्याला दिलेलं आहे. हेच जीवाची मोठी काय आहे? देवाच्या आपल्यावर काय आहे? डोळ्याची किंमत आहे काय? कोणाला विचारायचं? पायाची किंमत काय? कोणाला करायचं? पागळ्याला करायचं. याची किंमत त्याला कमी दिसते, ऐकायला येत नाही. बरं का? त्याचा व्यवहारच सर्व काय होतो? आजच्या या युगामध्ये तिकडे तिकडे तारकी बसते. म्हणून मी गरीब आहे, मी कोण आहे? श्रीमंत आहे. हे सगळे शरीराचे धर्म आहेत. काय असं आहे? जीव गरीबही नाही, जीव काय नाही, जीव आहे तरी कोण? एकच जीव ब्रह्मरूप आहे का सगळ्या शरीरातले जीव ब्रह्मरूप आहे? गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, कांबळा असो, सुशिक्षित असो, कोणी असो, प्रत्येक जीव किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप. त्याच्याकरता त्याचं ज्ञान होण्याकरता कोणाची आवश्यकता आहे? तद्विद्धित सेवया मदत केली पाहिजे ना. मग पुन्हा आपल्या बोधावर येत असतो. काय येत असतो? बोधावर येत असतो. तात्पर्य मी कशाकरता सांगितलं? तेव्हा हे सगळं कार्य होण्याकरता शरीराची काय पाहिजे? ते कोणतं शरीर पाहिजे?
पशुच्या शरीरात ब्रह्मज्ञान होते का? मानव शरीर. कुत्री माझं इथं दर्शनाला येतात का? कोणतं शरीर पाहिजे? मानव शरीर. मनुष्य शरीर. आणि मनुष्य शरीर का असून काम लागते का? त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे. शक्ती आयुष्य असावं लागतं. काय लागते? आयुष्य नसेल तर काय होते? पुन्हा शक्ती नसेल तर मी शक्ती कोणापासून मिळते? त्याच्याकरता या अनुष्ठान नवरात्रपर्यंत काय करतात? अनुष्ठानं करतात. आयुष्यामध्ये आई साहेबाची आपल्यावर काय झाली पाहिजे? कृपा झाली. ती आई साहेब म्हणते तुम्ही मालकाची कृपा मालक कुठं आहे? तर म्हणलं पंढरपूर आहे. मालकही म्हणत असते म्हटलं बाजूला रुक्मिणी आहे की तिची कृपा. हे सगळं झालेलं आहे, चालत आलेलं आहे. दोन्ही उपासना आहेत. उपासना आहे देव आणि देवी. अमृतानुभवामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये अमृतानुभवाच्या म्हणजे सृष्टी कशी होते? देव देव त्याच्याद्वाराही काय होतं? सृष्टी एकला ना ब्रह्मही करू शकत नाही, ना शक्ती सुद्धा देवी सुद्धा काय करू शकत नाही. ही शक्ती करू शकत नाही. तात्पर्य मग त्याचा परिणाम असतो तिचं स्वरूप काय? जो देव आहे त्याचं स्वरूप काय असा विचार असतो. तात्पर्य तुम्हाला म्हणून निजजन कल्प तिला कल्पतरूची उपमा दिली. इतर झाडं वेगळी आणि कल्पतरू वेगळं. आपल्या आळंदीला कल्पतरू आहे का? नाही. नसे ना का कल्पतरू? मग आहे तरी काय येड्या बाबू? कोणती बाबू? कशाचं काम नाही. किती ब्रह्मदेव जरी असला तरी बाबरीच्या पानाची पत्रावळ होते का? ब्रह्मदेव जरी असला तरी शक्य आहे का? काही उपयोग आहे का? फुलं तरी आहे का त्याला? काहीच नाही. एकाकडे गेलो तो आम्ही जेवण होतं जेवायला बसलो असे काही भाजी गेली ते चालूच राहणार. वावटा दिवाला जेवायला बसलो भाजीच कळेल ना आम्हाला कशी कोबीची आहे दोडक्याची. जेवण वगैरे झालं बघा. आणि म्हटलं का ही भाजी कशाची होती? म्हणजे बाबळीच्या साठी. प्रथा म्हणली आपली कोवळ्या शेंगाची डाळ होते आणि ते शरीराला फार उपयुक्त आहे. दाताला सुद्धा कोण उपयुक्त आहे. बाबळीची पाणी चांगली म्हणजे काय ती बिचारी म्हणते माझ्याकडे शेंगा असून कोणी देत नाही. जाऊ द्या. म्हणून कशा करता उपमा दिली? कल्पना. आणि तो कल्पतरू तुम्हाला जर पाहिजे असेल दर्शन 100 यज्ञ करा. किती? 100. कशाची प्राप्ती होईल? कल्पतरू स्वर्गाची. आणि मग तिथे कशाची आरंभीची आहे? कल्पतरू. कल्पतरू वृक्ष असा आहे एका झाडाला त्याचं तेच फळ येत असते. आंब्याला सीताफळ येते नसेल? सीताफळाला आंबे येते ना? कल्पतरूला कल्पतरू खाली आणि फळे लागली आम्हाला कोणतेही फळ मागत सर्व फळं बरोबर त्या त्या वेळेला देण्याचं आणि सामर्थ्य कोणामध्ये आहे का? ज्या झाडामध्ये आहे त्याला असे कल्पतरू. कल्पतरूचे आराम कामधेनूची स्वर्गामधलं वैभव आणि वैभव जशी जी अनुष्ठानं असेल त्या अनुष्ठानाने आपल्याला वैकुंठाधिकापर्यंत ते वैभव काय होते त्याला अनुष्ठानं करतात. तरी आपल्याकडे अजूनही प्रथा आहे
मग आता कोणत्या कोणत्या पद्धतीने आणि अनुष्ठान करायचं हे आपल्याला काय करता येत नाही, सांगता येत नाही. तर उत्तर भारतामध्ये अनुष्ठान करणारी हिमालयामध्ये मंडळी आहे. आम्ही पाहिला ते म्हणाला मी बोलत नाही. आम्ही सहज विचार केला केव्हापासून, म्हणजे वयाच्या बरं का 20व्या वर्षापासून 80 वर्षाचं वय झालं मौन धारण करून. त्याच्या मौनामध्ये शक्ती असते. काय असे जे बोलेल ते काय होते असे. काही कोणाचा कशाचा संकल्प असतो, कोणाचा रामकृष्ण हरी या मंत्राचा कोटी काय असतो संकल्प. म्हणजे समर्थ रामदास स्वामी रामनामाच्या जपाचा 7.5 कोटी काय केला होता, जप केला. असे जपाचे काय नाम मंत्र कोटी जाईल रामकृष्ण संकल्प. त्या अनुष्ठानामध्ये काय आहे प्रकार अशा अनुष्ठानात आणि करत असतात. पद्मावती देवळ आहे, ही प्रथा चालत आलेली आहे. आणि या प्रथेला अनुसरून आपल्या संस्थेमध्ये सालाबादप्रमाणे आणि आपली पद्मावती मातेची काय आहे सेवा, इथे थोडं प्रवचन करायचं आणि पुढे पुढचा विधी असला तर म्हणाला तरी तुमच्या प्रवचनाचं काम चालू आहे, पण लक्ष कुणाकडे आहे झाली आता वेळ. झालेली सेवा आईसाहेबाच्या ठिकाणी आपण सर्वजण काय करू हे करू. आता सर्वस्वी पूर्णगोनी त्रिलोकी वजुदादिकुर्के अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीय दृष्टादृष्टये एकमनेश विश्वेश्वराओ आओ इरान बसाओ येणे विज्ञान देव सूर्या झाला येणे विज्ञान देव